मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, सरळ पोर्टलच्या माध्यमातून सन 2023-24 मध्ये विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोशन करणे सुरू झाले आहे. तर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थी प्रमोशन कसे करावे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला आपल्याला 3 डॉट दिसतील. त्यावर क्लिक करून डेस्कटॉप साईट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे education.maharashtra.gov.in. टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला maharashtra.gov.in ही वेबसाईट दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता यानंतर असे टॅब या ठिकाणी आपल्याला दिसतील. स्टुडंट पोर्टल, स्कूल पोर्टल, स्टाफ पोर्टल. तर आपल्याला स्टुडंट पोर्टल या टॅबवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यासाठी शाळांसाठी सूचना दिलेल्या आहेत, त्या वाचून या ठिकाणी क्लोज करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला यूजर नेम, पासवर्ड आणि इंटर कॅप्चा. यूजर नेम आपल्या शाळेचा UDAS क्रमांक असतो आणि पासवर्ड जो असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आणि खाली इंटर कॅप्चा, खाली दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर वर आपल्याला मेनू हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि प्रमोशन फर्स्ट स्टँडर्ड टू 8 स्टँडर्ड, सर्व 1 ते 8 वर्गासाठी फर्स्ट स्टँडर्ड टू 8 स्टँडर्ड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सन 22-23 आणि उजव्या साईडला आपल्याला 23-24. आता या ठिकाणी 23-24 मध्ये नो डाटा अवेलेबल इन टेबल, विद्यार्थी प्रमोशन न केल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी दिसणार नाहीत. तर सर्व विद्यार्थी आपल्याला 22-23 मध्ये दिसत आहे. आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी प्रमोशन कसे करायचे आहेत ते आपण पाहूया. आता पहिल्या वर्गामध्ये 6 विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहे. त्या 6 नंबरवर आपल्याला टच करायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्डमध्ये 6 विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्याच्या संख्येवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपले जेवढे विद्यार्थी असतील ते सर्व या ठिकाणी दिसतील. आणि सर्वात खाली आपल्याला प्रोमोट हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आर यू शुअर टू प्रमोट धिस स्टुडंट, ठीक आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सर्व विद्यार्थी प्रमोशन झाल्याचे मेसेज आपल्याला दिसत आहे. यावर आपण ठीक आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पहिलेचे विद्यार्थी सन 2022-23 मधील विद्यार्थी 23-24 मध्ये दुसऱ्या वर्गात प्रमोट झाले आहे. तर अशाच प्रकारे सर्व वर्ग आपण एक वर्ग या ठिकाणी प्रमोट करणार आहोत. आता या ठिकाणी दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी संख्येवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली प्रमोट यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे
ठीक आहे यावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे सर्व वर्ग आपण या ठिकाणी प्रमोट करणार आहोत। आता या ठिकाणी चौथा वर्ग दिसत आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी 22-23 मधील एकही विद्यार्थी या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही। तर सर्व विद्यार्थी या ठिकाणी 23-24 मध्ये आपल्याला दिसत आहे। आता या ठिकाणी आपल्याला दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा हेच वर्ग या ठिकाणी दिसतील। या ठिकाणी पहिला वर्ग दिसणार नाही। तर आपण ज्या ॲडमिशन यावर्षी पहिलीमध्ये केलेले आहेत त्या आपण या ठिकाणी अपलोड केल्यानंतर ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी पहिलीमध्ये दिसतील। तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थी, सर्व वर्गातील विद्यार्थी आपण अशा प्रकारे प्रमोशन करू शकतो, पुढील वर्गात प्रमोट करू शकतो। तर ही संपूर्ण प्रोसेस मोबाईलवर आपण लाईव्ह केलेली आहे। अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी प्रमोशन कशा प्रकारे करायचे आहेत याविषयी माहिती पाहिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।